नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फुगाबाईची डिझाईन, ती पण एकदम वेगळ्या पद्धतीने. तर त्यासाठी मी बाहीची उंची घेतलेली आहे 4 इंच अधिक 1 इंच जास्त आणि घडीच्या बाजूने आपण जिकडे बाहीच्या ज्या चुन्या पाडतो त्याच्यासाठी 4 इंच जास्तीचा कपडा घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने पुढे आपण जशी नेहमीची बाही कट करतो त्या पद्धतीने कटिंग करून घेतलेली आहे. आणि वरती फुगा पडण्यासाठी 1.5 इंच जास्तीचा कपडा ठेवलेला आहे. आणि अशा प्रकारे अस्तरच्या कपड्यावर मी ही फुगाबाईची कटिंग करून घेतलेली आहे. आणि आता जो आपला मेन ब्लाऊज पीस आहे त्याला आपण जशी अगोदर दंडघेराच्या बाजूने म्हणजे अस्तरचा कपडा वरती ठेवून शिलाई मारून घेतो त्या पद्धतीने मी शिलाई मारून घेतलेली आहे. आणि आता तो कपडा आतमध्ये दुमडून द्यायचा. अशा प्रकारे तो कपडा आतमध्ये फोल्ड केल्यानंतर त्याच्यावरती एक दाब टीप देऊन घ्यायची, म्हणजे बाही व्यवस्थित बसते. अशा पद्धतीने माझी ही शिलाई मारून झालेली आहे. आणि आता आपण जशी नेहमीची बाही शिवून घेतो तशीच शिवून घ्यायची. आणि उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. आणि आता आपण जे 4 इंच ठेवलेलं होतं, म्हणजे चुन्या घेण्यासाठी जो 4 इंचाचा कपडा एक्स्ट्रा घेतलेला होता तो घडीच्या बाजूने 4 इंच होता, म्हणजे तो आता असा ओपन केल्यावर 4 आणि 4 असे 8 इंचाचा झालेला आहे. तर 8 इंचाचा या कपड्यावर आपण 1-1 इंचाची मार्किंग करून घ्यायची दंडघेराच्या बाजूने. अशा प्रकारे 1-1 इंचाची मार्किंग करून झाल्यानंतर त्याला आता मी इथे मोती लावणार आहे. जिथे आपण 1-1 इंचाची मार्जिन केलेली आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे मोती लावून घ्यायचा आणि तिथे चून पाडून घ्यायची. अशा प्रकारे मी 8 इंच म्हणजे 8 मोती माझे लागले जाणार आहेत. तुम्ही तुमच्या पद्धतीने कितीही जास्तीचा कपडा पुढे सोडून तेवढे मोती ॲडजस्ट करायचे 1-1 इंचावर. अशा पद्धतीने माझे मोती लावून झालेले आहेत. आणि आता प्लेट्स व्यवस्थित करून घ्यायच्या. धागा तिथे ओढून घ्यायचा व्यवस्थितपणे. आणि शेवटचा जो मोती लावला आहे आता तिथे धागा ओढून गाठ मारून घ्यायची, म्हणजे त्या प्लेट्स सैल पडत नाही. आणि आता वरच्या बाजूने म्हणजे आपल्याला जिकडून आपण बाही जोडतो त्या साईडनेही अशाच प्रकारे 8 चुन्या पाडून घ्यायच्या. जसे आपण 8 मोती लावले तशाच 8 चुन्या पडून घ्यायच्या.
खूप सुंदर बाही तयार होते ही, नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं. तुम्हीही ट्राय करून बघा, तुम्हालाही आवडेल. आणि कशी वाटली ही माझी बाही तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीने नवीन नवीन आयडिया आणि नवीन डिझाईनसोबत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.